नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय मुगाच्या डाळीची पटकन होणारी रेसिपी उसळ. आपण आता गॅसवरती एक पातेल्यात पाणी घालून ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण ही डाळ त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप लवकर शिजते ही डाळ. पहा, 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली उसळ तयार होते. आपण सकाळच्या वेळेला टिफिनसाठी पटकन बनवून देऊ शकतो. पहा, थोड्याच वेळात ही डाळ शिजते. आता तुम्हाला जर माझी रेसिपीज आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंटमध्ये जरूर लिहा. बघा, आता आपली डाळ शिजत आलेली आहे. डाळ आता आपली शिजली का ते आपण पाहूया. थोडीशी अर्धवट शिजलेली आपल्याला डाळ पाहिजे आहे उसळीसाठी. खूप असं गीर डाळ शिजवायची नाही आहे, त्यामुळे उसळ चांगली होत नाही. पहा, एवढीच बोटाने दाबले तरीही ते व्यवस्थित बारीक होत नाही आहे. अशीच आपल्याला डाळ पाहिजे आहे उसळीसाठी. आता आपण गॅसवरती आता एक तवा ठेवून घ्यायचा आहे. त्यामध्ये 1-1.5 चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे फोडणीसाठी. तेल थोडंसं जास्त लागते भाजीसाठी. आपण आता उसळीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया. इथे आपण जिरे मोहरी घेतलेले आहे, कढीपत्ता, कांदा एक बारीक चिरलेला, हळद, मीठ, तिखट, बस इतकंच लागते या उसळीसाठी. आता आपण तेल तापले का ते पाहूया. तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये जिरे मोहरी टाकून ते तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता कढीपत्ताही टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता छान असं कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा आता आपला भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण सर्व घेतलेले सुके मसाले टाकून व्यवस्थित परतवून त्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे आपली शिजवलेली. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पटकन बनते उसळ, खायला देखील छान लागते. तुम्ही जरूर बनवून पहा. आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि मी व्हिडिओज नवीन बनवत आहे, काहीतरी चुकत असेल तर प्लीज कमेंटमध्ये जरूर लिहा. कोथिंबीर टाकून व्यवस्थित आपण खाऊ शकता. माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी टाकलेली नाही आहे. धन्यवाद.